नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. वसईत प्रेमभंगातून टोकाचे पाऊल, पोलिसांनी तरुणाचा जीव वाचवला. पुणे रेल्वे स्थानकावर विशेष मोहीम, धक्कादायक बाबी उघड. जेजुरी गडावर पालखी सोहळ्यात राडा, पुजारालाही मारहाण. इराण हिजबुल्लाचा इस्रायलवर मोठा हल्ला, तणाव शिगेला. राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीची उमेदवारी. शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. सांगलीत हत्येसाठी 3 लाखाची सुपारी दिल्याचा आरोप. कोकणात मान्सूनची दमदार एंट्री, 26 जिल्ह्यांना अलर्ट. भुदरगडमध्ये मध्ययुगीन दुर्मिळ शिडाचा शोध. शिक्षण विभागातील जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोरात. 15 जून पूर्वी पेरणीची घाई टाळा, सरकारचा सल्ला. पुरंदर विमानतळासाठी 60% भूसंपादन पूर्ण. अभियांत्रिकी प्रवेशासाठी 300 महाविद्यालयांचे पर्याय उपलब्ध. खतासाठी ऑनलाईन बुकिंग अनिवार्य, नवे नियम लागू. राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा राजेंद्र जैन कार्ड. सांगलीत वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. LLB CET मध्ये 4 विद्यार्थ्यांना 100%. पुणे मिरज रेल्वे मार्गावर 21 दिवसांचा मेगा ब्लॉक, गाड्या प्रभावित. गॅस दरवाढीवरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल. नीरा मोरगाव अपघातात 2 बहिणींचा दुर्दैवी मृत्यू. साताऱ्याच्या BSF जवानाशी गृहमंत्र्यांचा थेट संवाद. इराणच्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला. कंगना रनौतच्या लग्नाबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये पुन्हा अंमली पदार्थाचा मुद्दा चर्चेत. समीर भुजबळांच्या मंत्रिपदावरून राजकीय चर्चांना उधाण. सध्या इतकंच. बघत रहा लोकतंत्र मिरर.